गुडघेदुखी आणि त्या गुडघेदुखीच्या समस्यामुळे तुमचा एक्स-रे किंवा MRI हे बघून टोटल नी रिप्लेसमेंट असं सजेस्ट केलं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. 1.5 महिन्यापूर्वीच एक आंटी आलेल्या, साधारणतः 58 इयर ओल्ड. त्यांना चालणं खूपच दुःखकारक होतं, म्हणजे चालताना फार गुडघ्यात वेदना होत होत्या. त्याच्या जोडीला जिना चढउतार खूप अवघड जात होतं. एवढंच काय तर रात्री झोपताना पाय जवळ करणं, लांब करणं, गुडघ्याला गुडघा लागला तरी फार दुखायचं. जेव्हा त्यांच्या ऑर्थोपेडिशियनला दाखवलं, त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना रिप्लेसमेंटची सर्जरी सजेस्ट केली. त्याच्या जोडीला त्यांनी अजून 1 किंवा 2 ओपिनियन केले. त्यांनी पण ऑलमोस्ट सिमिलर सांगितलं. फक्त एक ओपिनियन होतं की त्यांनी सजेस्ट केलं की नाही, तुम्ही थोडं थांबा, काही मेडिसिन्स घ्या. त्याच्यानंतर त्यांना 1.5 वर्षापूर्वी सिमिलर कमरेचा त्रास असताना आपल्याकडे आले आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून ते पुन्हा आपल्याकडे ओपिनियन घ्यायला आले. अशा वेळेस त्यांची केस टेकिंग घेतल्यानंतर त्यांची पाचन चिकित्सा सुरू केली लगेच. त्याच्यानंतर पंचकर्म सुरू केले. त्यांच्या प्रकृती, त्यांची सध्याची लक्षणे असे बघता त्यांना आवश्यक असे तेलांचं सिलेक्शन करून पंचकर्म सुरू केले. त्याच्यात जानुबस्ती असेल, षष्टीशाली, पत्रपोटली, वेगवेगळ्या प्रकारच्या बस्ती अशा सजेस्ट केल्या. मोजून 10 ते 12 दिवसात त्यांची सगळी लक्षणांमध्ये सुधार दिसायला लागला. त्यांच्या चालण्यात बदल दिसायला लागला. त्याच्यानंतर पुन्हा थोडा गॅप करून पोटातून औषधं दिली आणि काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम आणि जलौकाचरण, रक्तमोक्षण हे प्रकार करून त्यांच्यात आत्ता ऑलमोस्ट 90% सुधार आहे आणि काकू आता आनंदाने व्यवस्थित चालू फिरू शकतात. रोज कमीत कमी 3.5-4 किलोमीटर फिरू शकतात. त्यामुळे आपल्यापैकी कोणालाही जर सर्जरी सजेस्ट केली असेल तर बिफोर गोइंग टू सर्जरी आयुर्वेदाचं कन्सल्टेशन करा. त्यांना हा त्रास आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा.